आणि आता आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत ठाण्यातली रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। महाराष्ट्रावरती अतिशय मनापासून प्रेम करणारं असं हे व्यक्तिमत्व ज्याने आमदार रवींद्र फाटक यांच्या या संकल्प दहीहंडी सोहळ्यात जिथे सकाळी जोगेश्वरीच्या जय जवान पथकानं 9 थर लावले होते, या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन दाखल झाले आहेत। आपण थर लावायचे आहेत, थर लावायचे आहेत आणि त्यांच्या समोर आता एक गोविंदा पथक थर लावण्याचा प्रयत्न करत आहे। बघूयात किती थर लावण्यात यशस्वी होते हे गोविंदा पथक। ठाण्याचे आमदार निरंजन डावखरे महाराष्ट्राला हे सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि हेच ते गोविंदा मंडळ आहे ठाण्यातलं संकल्प प्रतिष्ठानचं, जिथे काही वेळापूर्वी जॅकी श्रॉफ महाराष्ट्राचं सन्माननीय आणि अतिशय लाडकं असं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आगमन झालेलं आहे। आजपर्यंत आपण अनेक योजना या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपण इथे जाहीर केलेल्या आहेत, त्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। परंतु महाराष्ट्राच्या या योजना जाहीर करत असताना ज्यामध्ये खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा असतो आणि आपल्या या महाराष्ट्राच्या प्रगतीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे आपल्या सगळ्यांचेच लाडके आणि या महाराष्ट्रातील राजकारणाचे चाणक्य आपण ज्यांना म्हणू असे आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्या। मी थर लावण्यासाठी तुम्हाला विनंती करणार आहे, आता कोणी आवाज करणार नाही, आता सगळेजण थर पाहतील। परंतु काय आहे, खरी अंडी कशा पद्धतीने फोडतात आणि किती हुशारीने फोडतात याचे क्लासेस जर का कोणाकडे घ्यायचे असतील तर मला असं वाटतं की ते साहेबांकडे निश्चितपणे घेतले पाहिजे। आणि मी या ठिकाणी जर एकटाच बोलत राहिलो तर मला असं वाटतं की हे काही योग्य नाही, कारण काय आहे, ज्यांचे शब्द ऐकण्यासाठी आपण फार मोठ्या संख्येने इथे जमलेले आहात आणि त्यांचं मार्गदर्शन हे खऱ्या अर्थानं मार्गदर्शन असतं, बोलणं नसतं। तर मी त्यांना विनंती करणार आहे की आपण आपलं मार्गदर्शन आणि आपल्या प्रेमाचे 2 शब्द या जमलेल्या तमाम महाराष्ट्राला आणि ठाणेकरांना द्यावेत। धन्यवाद। आपको ढेर सारी शुभकामनाएं देते हैं। हम चाहते हैं कि हर साल आपकी नई नई फिल्म जरूर आते रहे और लोगों के लिए स्वामी प्रतिष्ठान में आप जरूर आते रहे। थैंक यू सो मच। प्लीज हैव अ सीट। थैंक यू सो मच। यानंतर जय मल्हार पथकाला तयार व्हायचं आहे।
वा 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 वा, धन्यवाद साहेब. मी आता निश्चितपणानं तुम्हाला विनंती करणार आहे की आपले 2 शब्द आपण या सगळ्या बाळगोपाळांना ऐकवा. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की. बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गौ माता की, भारत माता की, हाथी घोड़ा पालकी, हाथी घोड़ा पालकी. अतिशय सुंदर असं या ठिकाणी विविध थर रचून अतिशय चित्त थरारक अशा प्रकारचं दृश्य. कुठलं मंडळ आहे हे? शानदार मंडळाने अतिशय शानदार अशा प्रकारचं या ठिकाणी दृश्य दाखवलं. त्याबद्दल शानदार मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो. सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. प्रभू श्रीकृष्णाने ही जी हंडी आपल्याला दिली आहे, या हंडीमध्ये काला आहे, तो प्रेमाचा काला आहे, तो सगळ्यांनी वाटून खायचा आहे. हंडी कोणी फोडली तरी काला मात्र सगळ्यांचा आहे आणि सगळ्यांनी प्रेमाने तो खायचा आहे. हाच संदेश आपल्याला प्रभू श्रीकृष्णांनी दिलेला आहे. मी आपल्या सर्वांना या पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. शानदार नंतर आता अष्टविनायक देखील तयार आहे, त्यांची देखील तयारी त्यांनी करावी. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. रवींद्र फाटकजी, तुम्ही दरवर्षी आम्हाला बोलवता आणि इतकं सुंदर दृश्य या ठिकाणी पाहण्याची संधी देता, त्याबद्दल तुमचंही अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणि आम्ही तुम्हाला निश्चितपणानं ग्वाही देतो की ज्या अतिशय उत्तम पद्धतीनं